अरे हरीने माझे हरिले चित्त भार वित विसरले. स्वर चालू अलीकडे हरीने माझे हरिले चित्त भार वित विसरले. आता कैसी जाऊ घरा नोही बरीक. परके असे सांगता गोष्टी घरचे कुठे खातीला. आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राहे पहिले पाये परतोनी. आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक. विठाला 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 माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. जीवानी तुझे वर्णू गुण नाम. जीवानी तुझे वर्णू गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णू माझी वाणी तुझे
वसुदेवसुतं देवं कंसचारुण्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल दिया ना नहीं शाम भूल जाना हाथों में बंसी लिया ना जब प्राण तन से निकले ही स्वामी परत चला सिगावला अम्मा सोडुनी इथे आला जणू देहातुनी प्राणस गेला आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शनाला हे स्वामी परत चला सेगावला सेगावला आइए हनुमंत विराजिए आइए महाराज पधारिए आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज पधारिए आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए हनुमंत कुमार आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए हनुमंत विराजिए प्रेम सहित गदी धरो पधारिए पवन कुमार पधारिए अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ गरा नोही बरा लौकिक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्नाथ देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणीची व्यथा या अभंगातून मांडत असताना ती गवळण मथुरेमध्ये गेली आणि मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर का गोकुळात ती गवळण गोकुळामध्ये गेली आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर त्या गवळणीची अवस्था ज्या पद्धतीनं झाली त्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायनं या अभंगातून वर्णन केलं। चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह जरा क्लिअर करा गजुदा। या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कोठावाडी या गावामध्ये चालू असलेला हनुमंतरायाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने कलशारोहणाच्या या
निमित्ताने आपल्या कोठावाडी या गावामध्ये दिव्य आणि भव्य असे हे निवेदन या ठिकाणी करण्यात आलं. आणि या ठिकाणी कार्यक्रम करत असताना सर्व गावकऱ्याच्या वतीनं, गाव छोटं आहे, वस्ती खूप छोटी आहे, गावातले माणसं सुद्धा फक्त 300 आहे. लहान मोठं धरल्याच्या नंतर 250-300च्या जवळपास लोकसंख्या आहे. पण तरी सुद्धा या छोट्या गावामध्ये जमते का? माईक सरांचे बंद येतात. हाय गो. या ठिकाणी छोटावाडीमध्ये सर्वांच्या वतीनं ही माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा गेल्या 7 दिवसापर्यंत सर्व या ठिकाणी उपस्थित महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाळ मंडळ, तसे बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि पाहुणे मंडळी, लेकीबाळी, कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित झाल्याच्या नंतर सर्वांना जो आनंद झाला, जसं तुम्ही इथे आल्याच्या नंतर 7 दिवसापर्यंत फॅनचा काही दोष नव्हता. विठाला विठाला आमचं काही जाणार नाही. तुमचं यूट्यूबवरती कीर्तन चाललं, अजून सुद्धा हॅबलिंग मारायला ते वाटलंच तर दूर ठेवा, पण आवाज चांगला द्या. वरच्याचा इथला द्या ना, फक्त वरचा कमी करा, वाटलंच तर खालचा द्या बाबा. रात्री तिथं गेलो मी, एकदम साधी सिस्टीम होती, पण गोड आवाज दिला. आता इथं जर अशी माती झाल्यावर काय करावं? विठाला विठाला सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तसे गायन सम्राट, गायन कोकिळा, सर्व महाराज मंडळी, कोठावाडी, सिबदारा, बोरगडी, वाशिम, सावळेश्वर, गुरफळी, वडगाव, एकंबा, पुसद, तांडा इथून आलेले सर्व डोलारीकर, सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद. महिला मंडळ, बाहेरून आलेले सर्व, तसेच आमचे पखवाद मास्तर सज्जन महाराज, तसेच आमचे कृष्णा महाराज, यूट्यूब चॅनलवाले, आम्ही वारकरी यूट्यूब चॅनलवाले, आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पायगन, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे गायन सम्राट, गायन कोकिळा विश्वनाथजी महाराज बिंगेवाड, ते सुद्धा या ठिकाणी, त्यांचे बंधुराज निळो, तसेच आमचे नाथाबाबा, सुनील महाराज, पांडुरंग महाराज, तसेच आमचे झाकीवाले, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. सर्व महाराज मंडळी उपस्थित, ज्यांच्यामुळं हा योगायोग आला असे असणारे आमचे पांडुरंग महाराज कामारीकर, पांडुरंग महाराज कोल्हे, नामदेव महाराज कदम, तसेच आमचे हरिभक्तपरायण उत्तमजी महाराज नरवाडे एकांबेकर, यांच्या चौघांच्यामुळं हा येण्याचा योगायोग. हे कार्यक्रम ठरवण्याकरता सुद्धा मी या ठिकाणी आलो नाही, पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं नियोजन केलं. नियोजन करत असताना छोटं गाव आहे, पण नियोजन खूप मोठं आहे महाराज. फॅन चालू ठेवा. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि ती गवळण गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर तिची जी अवस्था झाली बघा महाराज. अभंग कालेपर आहे, दिवस 8वा आहे, आणि काला म्हणल्याच्या नंतर महाराज सर्वांच्या दृष्टिकोनात लक्षात आला असेल. काला म्हणल्याच्या नंतर बघा महाराज कीर्तनकार बांधलेला असतो, कशानं? उपरण्यानं नाही महाराज. नियमामध्ये आळंदीतला नियम आहे, बरोबर आहे. आळंदीतला नियम आहे महाराज, 6 दिवसाचा सप्ताह असो, 5 दिवसाचा सप्ताह असो, काल्याने सांगता करावं लागते. आणि काल्यानं सांगता करायची म्हणल्याच्या नंतर, काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये व्यतिरिक्त
भक्ती नाही, वैराग्य नाही, या ठिकाणी संतांची संगती नाही, तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलं जाते ते म्हणजे या ठिकाणी जे भगवान परमात्म्यानं चरित्र केलं कुठलं ते परमात्म्यानं चरित्र केलं त्याचं उच्चारण या ठिकाणी करायचं. कारण की का काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो नियम. कारण की का काला म्हणजे कळसाचा कार्यक्रम. बघा महाराज, एखाद्या वेळेस मंदिराचं बांधकाम जर करायचं असेल तर पहिल्यांदा पाया खणला जातो आणि पाया खणल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आता मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कशावरनं, एकदा का त्याच्यावरती कळस बसला, बरोबर आहे. आता या मंदिराचं बांधकाम आतापर्यंत चालू होतं, बरोबर आहे. आतापर्यंत मंदिराचं बांधकाम चालू होतं, पण आता या ठिकाणी भगवान परमात्मा विराजमान झाले, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर एकदा का वरती कळस चढला. आता कोणी म्हणाल का मंदिराचं बांधकाम राहिलं? कोणी म्हणाल का एकदा का वरती कळस चढला तर महाराज या ठिकाणी मंदिराचं बांधकाम पूर्ण. तसं या ठिकाणी एकदा का काल्याचं कीर्तन झालं की समजायचं सत्याची सांगता झाली, समाप्ती नाही, सांगता. समाप्ती तुमची आमची, बरोबर आहे, पण या सत्याची सांगता. मग सत्याची सांगता म्हणजे बघा, एखादी गंगा वाहत वाहत जाते, पण त्या गंगेचं पूर्णत्व कधी होते? बघा महाराज, आता गंगेचा उगम झाला की त्या गंगेने समुद्राला एकदा का मिक्स झाली, तिचं वाहन चालू राहिलं का? ती वाहत अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर एक माय, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर मी अवघ्या झाल्यावर एका महिने गुंग झाले काय नाही ना. बघा महाराज, जसं त्या गंगेचं वाहन एकदा का ती समुद्राला मिक्स झाली की तिचं वाहन संपलं. एक दृष्टांत सांगतो आणि सिद्धांताकडे परत येतो. बघा महाराज, एका शाळेमध्ये जसं आता आम्ही शाळेत आहोत म्हणून म्हणतोय बरं का, शाळेमध्ये एका गुरुजीनं एका बाळ्याला उभं केलं. बाळ्या राम आणि उभा राहिला, घंटी वाजू नका, अजून टाइम आहे का नाही. बघा महाराज, त्या बाळ्याला मास्तरनं उभं केलं. बाळ्या सांग म्हणले, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? तो बाळ्या हुशार होता, वारकरी घराण्यातला होता, बरोबर आहे, वारकरी घराण्यातला होता. त्या बाळ्याला माहित होतं. आता तुम्हाला विचारतो मी, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? सांगता येईल? सांगता येईल? बरोबर आहे, नाशिक, बरोबर आहे. तसा तो बाळ्या सुद्धा वारकऱ्याचा असल्यामुळे उभा राहिला. बाळ्या म्हणला, सर गोदावरी नदीचा उगम झाला म्हणला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर गाव आहे. त्र्यंबकेश्वर गावामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे की माझ्या ज्ञानोबा रायनं लहान असताना त्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारल्या.
त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज हरवले. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना अनुग्रह झाला. ते ठाण ते दिवस तो म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. ज्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावरती ब्रह्मगिरी पर्वतावरती शंकर भगवान परमात्म्याने जटा आपटल्या. म्हणले वा. जटा आपटल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला. वा म्हणले बाळ्या, काय तुला माहिती? म्हणले सांग. म्हणे गोदावरी नदीचा उगम झाला. पुढं वाहत कुठं गेली? तो बाळ्या हुशार होता. म्हणला सर ती नदी त्या ठिकाणी गुप्त झाली आणि पुढं खाली गायमुख पर्वत आहे. त्या गायमुख पर्वतावधी त्या ठिकाणी गायमुख आहे, त्या ठिकाणी पडू लागली. म्हणला वा बाळ्या, पुढं कुठे गेली? तेव्हा म्हणला सर परत तिथून ती गुप्त झाली. म्हणले असं? म्हणलं सांग पुढं कुठे गेली? म्हणला तिथून गुप्त झाल्याच्या नंतर खाली उशेवरती कुंड आहे, त्या कुंडामध्ये आली. म्हणले वा बाळ्या, काय हुशार आहे. पुढं कुठे गेली? तेव्हा बाळ्या म्हणला सर पुढं ती वाहत 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 पंचवटीला आली. म्हणले वा बाळ्या, पुढे कुठे गेली? त्यावेळेस तो बाळ्या म्हणला सर त्या पंचवटीपासून तिचं वाहन चालू झालं. ती वाहत 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 प्रवरा संगम आली. प्रवरा संगम पर्यंत आली. आणि त्याच्यानंतर म्हणले बाळ्या सांग पुढं कुठे गेली? तर त्यावेळेस तो बाळ्या म्हणला सर पंचवटीपासून ती वाहत वाहत प्रवरा संगम पर्यंत आली. आणि प्रवरा संगम पासून परत ती वाहत 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 पुढं कुठं गेली? तो बाळ्या म्हणला सर ती वाहत वाहत गोदावरीला आली. म्हणजे कुठं? पैठणला आली. पैठणमध्ये नाथसागर आहे, तिथं आली. सांग म्हणले बाळ्या पुढं कुठं गेली? तो बाळ्या म्हणला सर पुढं वाहत वाहत ती नांदेडला आली. म्हणले वा बाळ्या, पुढं सांग कुठे गेली? त्यावेळेस पुढं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला सर बासरला गेली. वा बाळ्या, पुढं कुठं गेली? त्यावेळेस तो बाळ्या म्हणला सर ती आंध्रात गेली. आंध्रात गेली. सांग म्हणले पुढं कुठे गेली? तो बाळ्या म्हणला सर परत ती वाहत 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 समुद्राला मिक्स झाली. सांग म्हणले बाळ्या पुढं कुठे गेली? तो बाळ्या वैतागला. बाळ्या म्हणला महाराज सर तुमच्या डोंबल्यात गेली. म्हणे अहो त्या बाळ्यानं बरोबर सांगितलं का नाही? तिथून वाहत 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 समुद्राला एकदा मिक्स झाली. आता समुद्राला मिक्स झाल्याच्या नंतर परत वाहन राहिलं का तिचं? राहिलं का? मग त्या बाळ्यानं बरोबर सांगितलं. सर म्हणते पुढं सांग. आता पुढं कुठे गेली? अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जसं ती गंगा एकदा समुद्राला मिक्स झाली परत तिचं वाहन राहिलं का? नाही. तसं एकदा आपला काला झाला की महाराज मंडळी हाला. बरोबर आहे. परत जर गावात दिसला की मग म्हणा महाराज कालच झाला काला, आज परत का आला? हा बरोबर आहे का नाही? मग म्हणायचं महाराज अहो कालच झाला काला, आज परत कशाला आला? है का नाही? आणि महाराज आता काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर पेताडाला हा 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 8 दिवस झालं. हा 8 दिवस झालं. टेन्शन हा 8 दिवसापर्यंत महाराज बरेचसे माणसं पागल झाले. पागल झाले पागल. ते म्हणले महाराज एक तर पेताड आलं, एक पेताड आलं. म्हणलं 8 दिवस झालं म्हणून डोकं आऊट झालं. म्हणे हा झोपवा लागू दे ना. सकाळी 5ला उठा जागेवारी. आता हा तिथला संपलं केलं का पारायणाला फसाय म्हणलं पागल झालो म्हणे मी. हा आणि जे असे असतील त्यांना आता टेन्शन नाही, आहे का नाही? 8 दिवस झालं. कोणाकोणाला आनंद झाला हात वरी करा. एकाच पोरा झाला बा त्याला काही मेळ लागला का नाही काय माहिती. विठाला विठाला. पण महाराज एकदा का काला झाल्याच्या नंतर आपल्या गावातले सर्व महाराज मंडळी निघून गेल्याच्या नंतर माणसाला वेळ लागते, वेळ लागते. तसंच आमच्या गवळणीला. कारण की का आज अभंग आतापर्यंत मी घेतला नाही, पण आज या ठिकाणी महिला मंडळ महाराज काल 45 महिला टाळ घेऊन उभ्या होत्या. बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मारा त्या महिलांना. आपल्या गावातील बारकाले मुलं त्यांना सु आणि शी माहीत नाही ते सुद्धा या ठिकाणी खेळत होते. बारकाल्या मुली साडी नेसून तालामध्ये या ठिकाणी महाराज पखवादाच्या तालावरती टाळाच्या तालावरती नाचत होत्या, फुगडे खेळत होत्या. एकदा पोरींसाठी जोरदार टाळ्या.
ज्यांनी ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा महाराज गोड असं केलं आमच्या रत्नमालाताई गोरे, त्यांना सुद्धा महाराज महिला मंडळ जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसल्या होत्या. कोण कोण बसल्या होत्या हातवरी करा. ज्ञानेश्वरी पारायणाला कोण कोण बसल्या होत्या हातवरी करा. बाकीच्या का झोपायला गेल्या काय? बरोबर आहे. बऱ्याचशा महिला महाराज पारायणाकरता बसल्या होत्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण की का वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. एवढंच नाही, ज्ञान होय मोडा, ज्ञान होय मोडा, ज्ञान होय मोडा, ज्ञान होय मोडा. अति मूर्ख त्यात गडा, अति मूर्ख त्यात गडा, अति मूर्ख टाळी वाजवा ना. बरोबर आहे. असं गोड प्रमाण दिल्याच्या नंतर टाळी वाजवायची बरं का. तुमच्या इकडे टाळीला पैसे द्यावे लागतात का? टोल नाका, टोल नाका आहे का? नाही. बरोबर आहे. टोल नाका नाही. टाळी वाजवल्यावर पैसे द्यावे लागतात मावशी? नाही. बरोबर आहे. टाळी वाजवल्यावर पैसे द्यावं लागत नाही, टाळी वाजवल्यावर टोल नाका द्यावं लागत नाही. तुम्ही कंजूसपणा का करा? टाळी महाराज प्रमाण आवडलं की जोरदार टाळ्या वाजवायच्या. बरोबर आहे. आता नका, आता नका, आता राहू द्या, आहे का नाही? ज्यावेळेस प्रमाण दिलं की गोड टाळी वाजवायची. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. कारण की का महाराज माझ्यावरून अनुभव सांगतो. कारण की का आळंदीला नसतं जर गेलो तर अज्ञानी राहिलो असतो. एवढंच नाही महाराज, मी गावाकडं असल्याच्या नंतर 6वा वर्ग शिकला आणि 6वा वर्ग झाल्याच्या नंतर 2 वर्ष गाया सांभाळल्या. बरं का पांडुरंग महाराज, 2 वर्ष गाया सांभाळल्या आणि 2 वर्ष बकऱ्या सांभाळल्या. एकता नाही, 4 खंडी बकरी, 4 खंडी बकरी मी ओळली. पण मी जर महाराज आळंदीला जर गेलो नसतं तर हे ज्ञान तुमच्या पुढं मला सांगता आलं नसतं. कारण की का आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबाराचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबाराला या ठिकाणी हृदयाशी धरलं. महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आमच्या गुरुवर्यांच्या संगतीमध्ये परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्या संगतीमध्ये ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती, पण नुसतं बोट ठेवून वाचत होतो. नुसती बोट ठेवायचो, वाचलेलं कानावरती पडायचं, नंतर ज्ञानेश्वरी वाचत. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. जनाबाई म्हणतात अति मूर्ख आहे अशा दगडाला सुद्धा ज्ञान होते. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराचा गाथा, ज्याला 4 वेद वाचता येत नसतील, ज्यांना 4 वेदाचा अर्थ कळत नसेल, तर त्याला 5वा वेद म्हणजे तो माझ्या जगद्गुरु तुकोबाराचा गाथा आहे. आपल्याकडं ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या घरात असला पाहिजे, गाथा आपल्या घरात असला पाहिजे. आपला माथा नीट व्हावा असं जर वाटत असेल तर गाथा वाचा, आहे का नाही? आपला माथा नीट व्हावा असं जर वाटत असेल तर गाथा वाचला पाहिजे अशी विनंती करतो. आणि महाराज माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला आता काला म्हणल्या
झाल्याच्या नंतर कालामध्ये काय जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळात. जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं या ठिकाणी उच्चार करायचं, आचरण करायचं नाही. आचरण कोणाचं करायचं? प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचं. एक वचने एक बाणी रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. सावत्र आईने सांगितलं वनवास, पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा गेला. एक वचनी एक बाणी एक पत्नी. कृष्ण भगवान परमात्मा तसा आहे का बापूराव? आहे का? एक वचनी आहे, एक बाणी आहे, एक पत्नी. हा काय काय तो लोक म्हणतात महाराज एक वचनी कशाचा, एक पत्नी कशाचा. किती बायका आहेत हा? 16,108 किती बायका येतात. लोक म्हणतात महाराज आम्ही 2 केलं तर काय होईल, मग काय जाणार नाही. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुसरी न करावे बाईल, बंड फजिती होईल. एका पुरुष दोन नारी पापवत जाते घरी, पापवत जाते घरी, पापवत जाते घरी. एका पुरुष दोन नारी पापवत जाते घरी, पापवत जाते घरी, पापवत जाते घरी. एका पुरुष दोन नारी पापवत जाते घरी, एका पुरुष दोन नारी पापवत जाते घरी, पापवत जाते घरी, पापवत जाते घरी. दोघे नारी पाप वसे त्यांचे घरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता एका कीर्तनात पापे महाराज मी असंच म्हणलं. उत्तम महाराज नरवडे साहेब मी एका कीर्तनात असंच म्हणलं, एका पुरुषा दोघे नारी पाप वसे त्यांचे घरी. एक पठ्य आला म्हणला महाराज तुम्ही काय सांगितलं, जर 2 बायका केल्याच्या नंतर फजिती मी तिसरी केली त्याच्यात आहे का म्हणे प्रमाण. आता 2 बायका केल्याच्या नंतर जर पाप होतं तर तिसरी केल्यावर काय पुण्य होते? पुण्य होते का? मग महाराज एवढंच नाही, बंड फजिती होईल. बोबाट वेशद्वारा जाईल बायका त्या पानवाट्या. एकाच बायकोनं बरगाड्या उघड्या पाडल्या. बापूराव तुमचं कसं काय? मला झालंच नाही. बरं आहे नाही झालं तेच बरं आहे. हां निळू मारा तुमचं. ज्या आरती जोरात म्हण ना त्या आरती निसते म्हणाले बरं. हां बरं नाही कोणाचंच बरं नाही तुमचं. बरं कोणाचाच नाही, पण ज्याची जळते हा बरं कोणाचंच नाही. जो देखे जो दुखिया बाबा सुखिया कोई, राजा दुखिया प्रजा दुखिया. महाराज एका बायकोनं बरगाड्या उघड्या पाडल्या 2 महिना झाला. हा महाराज लगेच बायको फोन करते कुठं महाराज. तुम्हाला असं वाटतं का आमचं बरं आहे? आमचं नाही तर आमचं बी तसंच आहे. हां तुम्हाला वाटते आमचं बरं आहे, आम्हाला वाटते तुमचं बरं आहे. दोघांचं बरं नाही. बरोबर आहे महाराज. एका बायकोनं जर एवढ्या बरगाड्या उघड्या पाडल्या महाराज जेवता येत नाही. हॅलो कुठे? आता आलो कोठावाडीला. कधी येता? निश्चित फिरा लागले का? आणि पहिलं मोकळं होतं तर विचारत नव्हतं कोण, टेन्शन नव्हतं. हा बिंदास. पण आता तसं नाही महाराज. मग एका बायकोनं महाराज दुसरी बायको केल्याच्या नंतर राहू द्या बुक्का राहू द्या. बुक्का कर कसे संगाते दुःख उडाला भाजते, 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 दुःख उडाला भाजते. ऐका झेंडा आपल्याला उभा कधी करायचा ऐका. ज्या वेळेस आपली आरती झाली की लगेच झेंडा उभा करायचा. अजिबात तुम्ही झेंड्यासाठी गडबड करू नका. आता देव बसले, कळस बसला, कळस बसल्याच्या नंतर आरती संपली म्हणजे विधी पूर्ण झाला, झेंडा उभा करायचा. लक्षात आलं का? मग या ठिकाणी कर्कशा संगती दुःख उदंड फजिती. कर्कशाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर दुःख म्हणजे एवढी फजिती होते, एवढी फजिती होते. मला कशावरून सांगायचं, देवाकडं 16,108 बायका होत्या. बरोबर आहे. पण एका बायकोची तक्रार नव्हती. होती का महाराज? एक बायको म्हणत नव्हती मला साडी नाही, दुसरी बायको म्हणायची नाही की मला ब्युटी पार्लरला जायचं पैसे द्या.
हा आताची एकच चिपडी, आताची एकच चिपडी म्हणते भावळ्या कापायला जायचं. या भावळ्या कशाला कापतात काय माहित बा, काय माहिती म्हणते आजी. या भावळ्या कापायला जातात महाराज, मऊळ चिकटते का काय, याला मऊळ बसते का महाराज. मेकअप करायला गेल्यावर बापा 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 काय नटतात या बाया. जाऊ द्या, सांगितलं ना बरं विठाल. पण एका बायकोची तक्रार नव्हती, म्हणजे त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा, नाही तर महाराज कृष्ण भगवान परमात्म्याच्या लोकांनी अशी थट्टा लावली महाराज. काय काय म्हणतात महाराज, वाकून टाक सडा. आता ती गवळण काय उभ्यान टाकत होती, हा वाकून सडा टाक. कारण की सडा जर वाकून टाकला तर बरं आहे, नाही वाकून टाकला तर अंगावर शितळे उडतात. पण हे म्हणते वाकून टाक, नाही तर मग दुसरी राधा दिसाय देची देखणी. काय काय गवळणी म्हणतात महाराज, काय काय गवळणी म्हणतात महाराज, याला सांगता येत नाही महाराज. महाराज एवढ्या गवळणी असताना सुद्धा काय काय लोक अशा गवळणी विचित्र येतात, एवढ्या विचित्र गवळणी येतात, पण लोक म्हणल्याशिवाय राहत नाही. आणि इकडच्या गवळणी म्हणलं की रोग येते, रोग येते. आता महाराज ती कोणती गवळण, ती तुझ्यासाठी, तुझ्यासाठी. आता म्हणायची काय गरज आहे का, हा तुझ्यासाठी आले वना, आहे का नाही. तुझ्यासाठी धरले एकादशी, एकाना एकादश करत नाही. कोणाकोणाला एकादश असते महिन्याची 15 दिवसाची, हातवजी करा बरं. बाकी कोणालाच नसतात महाराज, पण महाराज तुझ्यासाठी धरल्या एकादशी. आणि गवळणी बी अशा लावतात महाराज, अरा. त्या गवळणीवर ते अनुभव जर काढल्याच्या नंतर असं वाटते माणसाला की खरंच गवळण अशी होती का काय. पण महाराज वर्णन केलं त्याप्रमाणे जर जगद्गुरु तुकोबारायनं काय काय वर्णन केलं. असे जगद्गुरु तुकोबाराय कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र. मग चरित्र काय केलं, वेदसे चरित्र केले नारायणे. कृष्ण भगवान परमात्म्यानं चरित्र केलं. आपल्याला डायरेक्ट चरित्र माहिती आहे. कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला कुठं, मावशी घरात. मला काय करायचं आहे का नाही. आता पोर आहे तर समोर नाही तर कृष्ण भगवान परमात्मा जन्माला कुठे आला, बंदी शाळेमध्ये मथुरेत, बरोबर आहे. मथुरेत आला आणि आल्याच्या नंतर महाराज वसुदेव आणि देवकी मातेला पायामध्ये वेड्या, बरोबर आहे, पायामध्ये वेड्या. आणि पायामध्ये वेडे असल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी बाहेर कारागृहामध्ये आतमध्ये बांधलेले, पुढे हुशार सावध, हुशार सावध, हुशार सावध असे रक्षपाळ होते. आणि रक्षपाळ होत्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान झाली. आणि त्या ठिकाणी वसुदेवाला सांगत होती, बाबा मी जन्माला येणार, पण जन्माला येण्याच्या अगोदर एक करा. काय करा, इथून मी ज्यावेळेस जन्माला आलो की मला उचलायचं आणि नंदाच्या घराला नेऊ. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मजाली, येते माया उपजली तेथे ठेवी मजाली, येते नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवान परमात्मा जन्माला येतो, पण कधी कधी ज्यावेळेस पृथ्वीवरती जर पाप वाढलं आणि पाप वाढल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा हजर होतो. एवढंच नाही, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता धर्मरक्षा वया अवतार घेशी आपणा पाळीशी भक्तजना. ज्यावेळेस पृथ्वीवरती एवढा पाप वाढलं, कंसानं कमीत कमी 6 बाळं मारले. किती? 6 बाळं मारले. 7वा योग मायेने
रोहिणीच्या गर्भामध्ये गेला. आणि 8वा हा माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला आणि सांगितलं, बाबा मी जन्माला येतो, पण आल्याच्या नंतर काय करा, नंदाच्या घराला न्या, तिथं माया उपजली आणि इथे परत घेऊन या. असं म्हणल्याच्या नंतर वसुदेव म्हणले, तुला काय कळते का? हा, तू ज्ञानाच्या गोष्टी सांगा लागला, गोष्ट खरी आहे. अरे पण आम्ही का हानिमूनला आलो इथं? हा, अरे आम्हाला इथं कारागृहामध्ये बांधलेलं आहे, हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, बाहेर रक्षपाळ, न्यायचं कसं? तर त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा म्हणले, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जन्माला आलो की मला तुम्ही स्पर्श करा, आणि स्पर्श केला की मग त्या ठिकाणी तुमचे बंधन तुटतील, मला उचला. उचलीला कमला पते पाहिजे बंधने गळते, पाहिजे बंधने गळते, पाहिजे बंधने गळते. पाहिजे बंधने गळते, पाहिजे बंधने गळते, पाहिजे बंधने गळते. आता ते दुसरे मुरमुरे आले, एका पातेल्यामध्ये टोपल्यामध्ये घ्या, एकदा भरलं बांधल्याच्या नंतर त्याला खोलता येत नाही, एवढं लक्षात घ्या. महाराज उचलीला कमळापती पायाचे बंधन गळती. भगवान परमात्मा उचलला, आणि उचलला तरी कसा, कृष्ण भगवान परमात्म्याला टोपलीत घेतलं आणि माझे वसुदेव निघाले. महाराज खरं महाराज, आई आणि बाबा, ऐका महाराज, आई वडील एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई सुद्धा प्रेम करते आणि बापही तेवढा प्रेम करतो, पण माणसाला प्रेम कळत नाही महाराज. बायकोवर प्रेम जास्त करतात का मायबापावर प्रेम जास्त करतात? तुमचं काय मत आहे? आवाज येऊ नका आतमध्ये. माणसं तुम्ही सांगा, आजी पोरगा तुमच्यावर जास्त प्रेम करते का बायकोवर? आजी म्हणते जोपर्यंत लहान होता तोपर्यंत आई आई करायचा, आता बाई बाई करते. बरोबर आहे? म्हणजे लहान असल्याच्या नंतर आईवर प्रेम करतो आणि मोठं झाल्याच्या नंतर बायकोवरती प्रेम करता. म्हणून माझे कबीरजी महाराज म्हणतात, आई रे बेमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे. एवढंच नाही म्हणा, साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बाजार, हिजड़ों का बाजार. आज महाराज लोक साधू संतांना मानणं झाले, मानतात का? आणि हिजडा असू द्या महाराज, ट्रेनमध्ये तो जर आला 10ची नोट काढून द्यावं लागते का नाही? आणि एखाद्या वारकऱ्याने म्हणलं, महाराज 1 रुपया द्या ना, ते म्हणते होय पुढं तुला काय रोग आला काय? हा म्हणते का नाही? कारण की साधू संत को कोई नाही माने आणि हिजडो का बाजार. हिजडा आला की तो काढून शिवते, म्हणजे आलं रे बापा 10 रुपये काढून ठेवला का? हिजडो का बाजार. महाराज त्यावेळेस कबीरजी महाराजांनी सांगून गेले, म्हणजे आज बायकोला मान आहे, मायबापाला नाही. कारण का? ती आई रक्ताचं काढ, बरोबर आहे, रक्ताचं पाणी करते, हाडाचे काढ करते. एवढंच नाही, रात्रंदिवस ती आई त्या लेकराला सोडत नाही. महाराज लहान असताना त्या आईनं त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं, आणि तेच पोरग मोठं झाल्यावर म्हणते, आई तुला काय कळत नाही, आई तुला काय कळत नाही. खरं त्या आईला जर कळालं नसतं, तिनं लहानपणीच याच्या डोळ्यात काजळ न घालता भुरकी घातली असती, जमलं असतं का? तवाच बोंबलला असतं, आहे का नाही? पण त्या आईनं लहानाचं मोठं कधी शी आणि सू करते. तरी ती आई जेवायला बसली तरी त्यांना शी केल्याच्या नंतर ती आई हात धुते, त्याचं पहिलं मारा त्या ठिकाणी पूर्ण हे करते, त्याला झोक्यात टाकते, परत ती आई जेवायला बसते का नाही? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तसा महाराज वसुदेव देवकी एवढे रडू लागले की कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला, आणि जन्माला आल्याच्या नंतर करावं काय? बापाला सुद्धा महाराज भगवान परमात्म्याला उचललं, आणि उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं, बाळा कोणाला एकुलता एक मुलगा असू द्या, 6 पोरं मारले हो देखत
काय वाटत असेल त्या मायबापाचं अंतःकरण. बाप जो असतो ना महाराज, बाप असते महाराज, आई, त्या आईचं प्रेम. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आई वडील आहे तोपर्यंत तुमच्या माहेराची किंमत आहे का नाही? एकदा का आई वडील निघून गेले की तुमच्या माहेरातली किंमत संपली. भाऊ कोण कोणाचा नाही महाराज, भाऊ ऐकतो फक्त बायकोचा. बरोबर आहे. एकदा तुमच्या जीवनातले आई वडील आहे तोपर्यंत माहेरामध्ये एवढी किंमत आहे महाराज. महाराज ती आई किती प्रेम करते. घरी गेल्याच्या नंतर ती आई म्हणते, बाळे एवढे कांदे काय भेटत नाहीत काहीला, पण तरी सुद्धा ती आई कांदे देते. तो बाप आंबे आणल्याच्या नंतर म्हणते, बाई हे 4 आंबे घेऊन जा. असं प्रेम करणारा असतो ना तो म्हणजे बाप असतो. तसा प्रेम करणारी असते ना ती आई. आई किती प्रेम करते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तडपत्या उन्हात रक त्या रानात राहिलीस माझ्या साठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास. ओल माती चुन चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. एवढी आई प्रेम करते. जीवनातली आई निघून गेली ना महाराज, मग म्हणावं लागते, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या चकुल्याला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. मानव कोण दानव कोण कळे नाही मला. जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला. सोडून गेली तुझ्या चकुल्याला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. नितांत प्रेम करणारी असते ती म्हणजे आई. नितांत प्रेम करणारी असते. हृदय कोमल नाही, हृदय जड करणारा असतो ना तर तो म्हणजे बाप. उरामंदी माया त्याची काळ्या मेघवानी. दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. बहु अवघड आहे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. उमगाया बापर. उमगाया बापर. तो बाप असतो.
तसे वसुदेव देवकीने या ठिकाणी बनलं, बाबा तुला उचललं आणि उचलल्याच्या नंतर माझा बाप निघाला. कारण की जोपर्यंत मला भगवान परमात्मा डोक्यावरती होता, पायाचे बंधनं गळले, कृष्ण भगवान परमात्मा तिथं ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर मायेला घेऊन आले. जशी माया कारागृहामध्ये आली, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. नाम माने उठती तुत, नावा बोले उठते दूत, रडे माया करी आकांत, रडे माया रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. कृष्ण भगवान परमात्मा ठेवला, माया इथे आणली. जशी माया आली, मायानं रडायला सुरुवात केली. बघा मला, तुमच्या इकडं पोरग चांगलं रडते का पोरगी? मावशे, हा? पोरगी चांगली रडते का पोरग? अजा माय तसं नव माय, अहो माय ती नाही म्हणत, तू कीर्तनात दिसना झाली. महाराज, पोरगी रडत असताना बघा महाराज, पोरीचा आवाज आणि पोराचा आवाज समजला जाते का नाही? पोरगी रडायला लागल्याच्या नंतर बारीक रडते, पोरग पोरांचा आवाज वेगळा आणि पोरींचा आवाज वेगळा. जशी माया रडायला सुरुवात केली, दूत उठले आणि कौसाला निरोप सांगितला. अहो तुम्ही तर म्हणले 8वा, तिथं 8वी आहे. कौसाकडे नेऊन दिलं, कौसानं धरली, घरघर फिरवली. जसे 6 जण मारले, तसं हे 7वा योग मायेने गेला आणि 8वी आपटणार. तेवढ्यात ती महाराज आकाशवाणी झाली, वरती गेली आणि आदिमाया शक्ती त्या ठिकाणी झाली आणि सांगितलं, कौसा मला काय मारतो, तुझं लागिवधी उपजला मजा आधी. महाराज आता इकडचं सोडा, आता आपण इकडचं बघू. कुठं? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये कृष्ण भगवान परमात्मा ज्या यशोदा मातेच्या शेजारी होता, त्या यशोदा मातेला मिळत लागला नाही. पण महाराज सकाळी सकाळी आता तिकडचं कसं, पहिल्यांदा गवळणी उठायच्या, नंतर गवळण उठायचे, गवळी नंतर उठायचे. आताची पद्धत कशी आहे तुमच्या इकडे? कसं आहे, पहिले गवळण उठते का गवळी उठते? हा आता तर महाराज आमच्या इकडचं, महाराज इकडचं जाऊ द्या, आमच्या इकडचं सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा पहिल्यांदा पहिले गवळी उठते, नंतर गवळण उठते. तुम्ही म्हणाल कसं? पहिल्यांदा गवळी उठते, गरम पाणी करते, आंघोळ करते, परत हिटर दाबते आणि नंतर बायकोपाशी जाते आणि बायकोला म्हणते, जय देव जय देव जय माझी बायको, ते तुम्ही सांगसाल ते मनापासून ऐकतो, उठा आता. बरोबर आहे. नंतर बायकोला उठवते, बायको उठते आणि उठल्याच्या नंतर आंघोळ करते, नंतर चहा करून देते, नंतर गवळी पिते. पहिल्या गवळणी कशा होत्या महाराज? सकाळी लवकर उठायच्या, बरोबर आहे, सडा सारून करायच्या आहे का नाही, रांगोळी काढायच्या, नंतर गायांचे दूध काढायचे. पहिले गवळी आणि गवळण, पहिले गवळण उठली की गवळीला उठवायची. पण आता तसं नाही, उलट झालं. आता गवळी चहा करते आणि गवळणी पिते, बरोबर आहे. आताच उलट आहे. तसं कृष्ण भगवान परमात्मा यशोदा मातेला कळालाच नाही. तेथं नंदराजांची बहीण सुनंदा, तिनं पाहिलं अजून वहिनी का उठल्या नाही, पाहण्याकरता गेली. दरवाजा उघडला, जसा कृष्ण पाहिल्याच्या नंतर धावत गेले, दादा आता तर आपल्याला पोरगा झाला. 65 वर्षाच्या नंतर पोरगा झाला. आनंदाच्या भरामध्ये त्यानं काय केलं, गुडिया तोराने करते कथा गाती गाणे, गुडिया तोराने करते कथा गाती गाणे,
महाराज एवढा आनंद झाला, त्यानं काय केलं, गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला आणि महाराज मथुरेतल्या गवळणीला कळालं की कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आला. तर त्या गवळणीनं काय केलं महाराज, माठ घेतले आणि माठ घेतल्याच्या नंतर दही, तूप, लोणी यांच्याकडे विकण्याकरता होतं. त्या गवळणी गोकुळामध्ये आल्या आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर बघा विकायला काय आल्या होत्या, त्या दही, दूध, तूप, लोणी, बरोबर आहे. पण महाराज जसं नंदराजाच्या वाड्याच्या जवळ आल्या आणि त्यानं कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि ह्या पहिल्यांदा म्हणायचं बरं का, दही घ्या, लोणी घ्या अशा म्हणायच्या पहिल्यांदा. पण नंदराजाच्या घराच्या समोर आल्या आणि कृष्ण भगवान परमात्मा रांगत घराच्या बाहेर आला आणि या गवळणीनं पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर त्या कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर महाराज पाहिल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्मा एवढा देखना, एवढा देखना, एवढा देखना, केवढा देखना, रूप सावळे सकुमा, रूप सावळे रूप सावळे सकुमा, रूप सावळे सकुमा, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार, रूप सावळे सकुमा, रूप सावळे सकुमा, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकर आकार. आता त्या कृष्णाला पाहिल्याच्या नंतर बघा महाराज, आपल्या गावातलं शेंबड पोरग असू द्या, हा आपल्या गावातलं पोरग कसं असू द्या, पण ती आई काय म्हणते, माझं वाहा आता किती भारी वाघ येऊ. हा आपल्या आईला आपलं पोरग गोडच वाटते का नाही, ते अपंग असू द्या ना, ते एकणं असू द्या, हा पण आपल्या आईला आपलं पोरग गोडच वाटते का नाही. महाराज आपलं एवढं नासकं कुसकं जर पोरग गोड वाटत असेल तर ते तो कृष्ण भगवान परमात्मा. महाराज कृष्ण भगवान परमात्म्याचे मस्त छोटे छोटे जावळं, कृष्ण भगवान परमात्म्याचं इथं बरोबर जुट्टू बांधलं, जुट्टूच ना, जुट्टू बांधलेला, पायामध्ये घुंगरं असे मस्त छन छन छुम छन ना 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 बाळाच्या, आहे का नाही महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याच्या इथं कड्या, इथं त्याला काय म्हणतात, बिनग का काय, हा बाजूबंद महाराज, बाजूबंद हा बाजूबंद का, बाजूबंद महाराज. ते बारकं पोरग पाहिलं महाराज, पोरग कोणाचा असू द्या, लहान पोरग जर दिसलं की माणूस कोणाचा असू द्या उचलते असं वर्ग दे, माझं छकुलं 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 म्हणते का नाही, आणि त्याचं पप्पी घेते, कोणाचा असू द्या, कोणाचा असू द्या. पण आतापर्यंत घडलं का एखादं 75 वर्षाचं म्हातारं उचललं माझं छकुलं छकुलं असं कोणी म्हणलं का, हा महाराज. पप्पी बारक्याच पोराचं घेतल्या जाते. महाराज ते पोरग पाहिलं आणि या गवळणीला इकायचं होतं दही, दूध, तूप, लोणी. ही म्हणत होती पहिल्यांदा काय म्हणायची, दही घ्या, तूप घ्या. पण कृष्णाला पाहिलं आणि विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. बरं माल विकण्याकरता कोणते आली, दही, दूध, तूप, लोणी. आणि कृष्णाला पाहिल्याच्या नंतर मग ते दही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आता माल विकायला आली दही दुधाचा. लोक म्हणायचे गावातले, बाई तर दही दूध विकायला आली आणि गोविंद घ्या दामोदर. आता बघा एखाद्या माणसानं साड्या घेऊन, आता काल नाही का ते साड्या घेऊन आलं, एखाद्या माणसानं जर साड्या विकायला आणल्या, नामदेवा एखाद्यानं जर साड्या विकायला आणल्या आणि साड्या विकायला आणल्याच्या त्यानं म्हणलं घ्या चपला जोडे, जमल का? लोक काय म्हणते, पागल झालं का काय, विकायला आलं साड्या आणि म्हणते चपला घ्या जोडे घ्या.
आता विकायला दही दूध तूप लोणी आली आणि काय म्हणते गोविंदू घ्या, दामोदर घ्या. कारण की का तिचं काय झालं महाराज, कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि तो हरी चित्तामध्ये एकदा बसला की तिचं काय झालं महाराज, ती देह भानावर राहिली नाही. आणि नंतर महाराज गावातले लोक त्याला विचारायचे, अगं गवळण तू विकायला आलीस काय आणि म्हणतीस काय? तर त्यावेळेस ती गवळण म्हणली की ज्यावेळेस मी विकण्याकरता आले पण माझं चित्त त्या हरीनं वेधून घेतलं, त्याच्यामुळं मी देहभानावर राहिले नाही, माझं चित्त हरलं. अभंगाचं पहिलं हरिले हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले चित्त हरिले माझे हरिले भारवीत विसरले भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा गावातले लोक म्हणले, अगं तू विकायला काय आली आणि म्हणतीस काय? तर त्यावेळेस ती गवळण म्हणली, हरीले पाहिलं, हरीला पाहिल्याच्या नंतर हरीनं माझं चित्त हरण केलं. बघा महाराज, तुम्ही देवाला पाहण्याकरता जर गेले, एकदा का देवाला पाहिलं तर माणसाचं चित्त त्या ठिकाणी राहत नाही. नाहीतर महाराज आपलं चित्त एवढं विलिंदर आहे, आपलं चित्त एवढं विलिंदर आहे, एवढं विलिंदर आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता आल्या, बरोबर आहे, पण काय कायचं मन गेलं का नाही घरी, काय कायचं चित्त गेलं का नाही घरी. घरी तर पिंट्या आला असेल, पिंट्याचा बापू बी आला असेल, त्याला जेवायलाच काही केलं नाही, नाश्ता बी केला नाही, आणि आता हे महाराज कधी सोडते काय माहीत. तुमचं चित्त आहे का नाही? आता आमच्या ज्ञानेश्वर महाराज चित्त, महाराज कधी सोडते काय माहीत, संध्याकाळी दिंडी आहे, कधी मी लाग चित्त बसले. महाराज तुम्ही बसले कीर्तन ऐकायला, आहे का नाही? हे कार्यकर्ते म्हणतील महाराज कधी संपवते, भुका लागल्या. चित्त आहे का? चित्त नाही नामिती करीती. पण महाराज आपलं चित्त त्या देवापाशी एकरूप झालं पाहिजे, पण आपलं चित्त एकरूप होत नाही. कारण की का, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं चित्त भगवान परमात्म्याला पाहिलं, पाहिली वेद लावे बैसे जीवे जडोनी. म्हणून महाराज माझ्या तुकोबारायला भगवान परमात्मा एकदा कळाला, माझ्या भगवान परमात्मा एकदा हृदयात बसला, तर महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायनं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. आणि धर्म केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन झाले हवं हरी परत माघारी घेत नाही. तसं त्या गवळणीला आवाज गावातल्या लोक गवळणी हसायच्या आणि हे म्हणली की माझं चित्त त्या भगवान परमात्म्यानं हारून टाकलं, त्याच्यामुळं आता मला काय घरी जायचं नाही. अभंगाचं दुसरं चित्र
घरा आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा नये बऱ्या लवकी नये बऱ्या लवकी का ग तू विसरलीस त्यावेळेस ती गवळण म्हणली त्या हरीला पाहिल्याच्या नंतर कारण खरं महाराज आपलं चित्त देवानं जर वेधित करून टाकलं तर लोक पागल होतात लोक वेडे होतात कारण की का बघा महाराज अजून सुद्धा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी बसा जप करत बसा आणि जप केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आठवा आणि आठवल्याच्या नंतर कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रकटे राम रूप ज्यावेळेस एकदा भगवान परमात्मा विराजमान जर झाला भगवान परमात्मा विराजमान झाला की त्या ठिकाणी काय होते एखादा व्यक्ती हसा लागला तर हसतच राहते एखादा व्यक्ती रडा लागला तर रडातच राहते आणि एखादा व्यक्ती पागल होते त्याला काहीच कळत नाही कारण संसारातून तो विरिक्त होतो आणि संसाराचा त्याग करतो तशी ही गवळण झाली म्हणले आता घरच कोणतं आहे तेरे प्यार में बुद्ध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे जोत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले ज्यानं कृष्ण भगवान टाळी वाजवा ज्यानं भगवान परमात्मा पाहिला आणि त्या भगवान परमात्म्याविषयी प्रेम केलं ते विसरले कारण की का भगवान परमात्म्याविषयी तुम्ही प्रेम करून पहा माझ्या गोरोबा काकाने प्रेम केलं महाराज माझ्या गोरोबा काकाच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा विराजमान झाला गोरोबा काकाने काय केलं स्वतःचं बाळ चिखलात तुडवलं भजनी गायनी गोरोबा रंगले एक रूप झाले विठ्ठलासी भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये मग्न झाले आणि स्वतःचं बाळ चिखलात तुडवलं तरी देह भानावर नव्हते माझे मीराबाई महाराज भगवान परमात्मा विराजमान झाला आणि भगवान परमात्मा एकदा चित्तात बसला विसरली आणि मग म्हणते ओ मेरा दीवानी हो गई मीरा मस्तानी हो गई महाराज त्या भगवान परमात्म्याविषयी प्रेम करून पहा ज्यानं त्या देवाविषयी प्रेम केलं ना नाही केलं त्याचं काहीच नाही महाराज गेलं जो प्रेम गली में आया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जिसने कभी प्रेम
किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में आया ही नाही, ज्यानं कधी प्रेम केलंच नाही त्याला प्रेम काय माहित. बरोबर आहे. जो प्रेमाच्या रंगात पडलाच नाही त्याला प्रेम निभावणं काय जाईल. तसं कृष्णाच्या रंगामध्ये तो रंगलाच नाही, तो काय रंगणार. रंगले महाराज कोण? माझी मीराबाई. रंगले महाराज माझे सावता महाराज. म्हणून सावता महाराजांना कांद्यात देव, मुळ्यात देव, मोठत देव, विहिरीत देव. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. मोठनाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे झालं सावता महाराजांचं. पण महाराज माझ्या माऊलीचं काय झालं. तो भगवान परमात्मा पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर तुझी अनवाही गा देवराया, तुझी अनवाही गा देवराया. बभुआ वनसी बभुआ वनसी बभुआ वनसी जीवा पासोनिया. बभुआ वनसी बहु आवडती बहु आवडती जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. कानडिया विठोबा कानडिया. कानडिया विठोबा कानडिया. कानडिया कानडिया. माझ्या माऊलीला सुद्धा तेच झालं. म्हणून ती गवळण म्हणते आता कैशी जाऊ घरा नोहे बरा हरव की. एवढंच नाही अगं तुझ्या घरचे काय म्हणतील, तुझी सासू, तुझा सासरा, तुझी नणद. हा ती गवळण म्हणे आतापर्यंत याला पाहिलं नव्हतं, ती तर होती, पण आता एकदा याला पाहिलं. आता घरचे काय का म्हणा, घरची कुटी खातील पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील मला घरच्याचं काही देणं नाही. एवढंच नाही अगं वाडीतले लोक म्हणतील त्या कीर्तनकारानं पागल केलं. बरोबर आहे. 8 दिवस झालं उठलं की हरिपाठ, उठलं की काकडा, नंतर कथा, कथा की हरिपाठ, नंतर कीर्तन. बाया वेड्या झाल्या. बरोबर आहे. बाया वेड्या झाल्या यातनं वन नाही. पण माणसांना सुद्धा आता उद्यापासून म्हणते महाराज काकडा नाही आहे का नाही. आता जसं तुम्हाला महाराज मंडळीची आवड लागली का नाही, गावकरी का सप्ताह लवकर उरकून टाकायचा. एक तर बाई म्हणे महाराज महिनाभर सप्ताह चालू द्या म्हणे. आता महिनाभर सप्ताह ठेवा का बरं का नरवाडे साहेब. ती बाई म्हणे महाराज सप्ताह बंदच होऊ नये म्हणे. म्हणलं वा रे वा आहे का नाही. एक बाई म्हणली महाराज खरं बोलली मला. म्हणली महाराज आता सप्ताह असा नेहमीच्याला चालू राहील का. म्हणलं तुम्हाला वर्गणी जमा करावं लागेल. हा तुम्ही जर सप्ताह, कारण एकल्याचा नो एक खेळ म्हणून मेळ जमविला. मग तुला जर मग तशा ह्या गवळणीला लोक त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय तिथं होते आणि गावातले गवळण म्हणले का ग
अगं घरचे तुला नावं ठेवतील तर एवढं नावं ठेवू द्या, नाही तर काही करू द्या, पण जनगण मन आधी ते नाही म्हणायचं. हा करायचं सरळ. ज्ञानेश्वर बुवा यांचे मला एकदा बघू द्या आता कोण कोण आहे बघा. सरळ करा हात, मी भविष्य पाहतो बरं का. हा कोणाची धनरेषा आहे, कोणाची लग्न होणार, इकडं सरळ कर, सरळ बापूराव महाराज इकडं. लग्न होते का न होते, कोणाला 2 बायका भेटतात, बाया म्हणतील मा एक मिळणं झालं, 2 म्हणते मिळलं आहे का नाही. करा सरळ कोपरा जमना का. साहेब माणसं म्हणत असतील महाराज एवढ्या भुका लागल्या कधी सोडतो, पण महाराज तुमचं भजन पटलं तर आपलं कीर्तन सुटलं, तुमचं भजन नाही पटलं आपलं कीर्तन नाही सुटलं. रात्रीचं तांबडं फुटलं पण कीर्तन नाही सुटलं. वर 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 आय रे वा लगे खाली घ्या लागल्या. आय रे गोड भजन ठोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार मी सांगायच्या अगोदर घेतले महाराज खाली. हा हाय रे काय ना भजन असेल नामदेव ठोबा इकडं महाराज. आपलं वैशिष्ट्य असं आहे, तुमचं भजन पटलं तर आपलं कीर्तन सुटलं, पण तुमचं भजन पटलं नाही म्हणून आपलं कीर्तन सुटलं नाही. संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत आपलं कीर्तन चालू राहणार. हां तुमचं भजन एकदा गोड भजन करताल का, मग करता का होतं मला वर करा हाता गिरा परत एकदा. मी पुढं म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणायचं. पहिल्यांदा महिला मंडळ का पुरुष मंडळ, पहिल्यांदा पुरुष मंडळ. बघू आता पाणी पिऊ पिऊ गे राहणं आले आहे का नाही. पहिल्यांदा पुरुष मंडळ नंतर महिला मंडळ. हा करा वर. मी पुढं म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. पाठीमागची बाय झोपाला. हे बी माझा का काय वा रे वा. तेव्हा देव पाठीमागची बाय झोपाला. महाराज तुमचं भजन मला पटलं म्हणून आपलं कीर्तन या ठिकाणी आता सुटलं. कारण की का तुमचं भजन नाही तर महाराज जसं बिरसा मुंडा याने आपल्याला या ठिकाणी महाराज आदिवासी समाजांना जे वळण लावून दिलं झाले. ती आई पाहत असेल मग आई कुठे आहे मिळत लागणार आहे का नाही. महाराज या ठिकाणी बिरसा मुंडा आपल्याला महाराज या ठिकाणी वळण लावून दिलं. आपल्याला जे मार्ग जाऊन गेले
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. महाराज महिला मंडळीचा आवाज एवढा गोड आहे, पुरुष मंडळीचा नाही. महाराज पुरुष मंडळ अरे काय आवाज आहे. कारण की महाराज यांचा आवाज का खराब झाला माहिती आहे का, हे बिड्या आवडतात, तंबाखू खातात. तशा आमच्या बाया बिड्या आवडत नाही, वरता का पुड्या खाता का, म्हणून यांचा आवाज चांगला आहे. बरोबर आहे, यांचा आवाज चांगला आहे. हे खाऊ खाऊ गेलेले म्हणून तुमचा आवाज गोड आहे. आणि महाराज म्हणूनच या मुख्यमंत्र्यांना सुद्धा लाडक्या बहिणी याच केल्या. किती पडले पैसे म्हातारीला नाही दिसत. हा किती पडले, 10,000. अरे 12 का बायकोन काढले मला वाटते. 12,000 एवढंच नाही नरवडे साहेब, यांना 12,000 येतं. ST शीट पाहायचं आणि शीटवरती आपला भात नेऊन टाकून द्यायचा. भात टाकला की ह्या बाया चढतात वर, चढल्याच्या नंतर खिडकी त्या बरोबर त्या तिथं येतात आणि आल्याच्या नंतर शीट पाहतात. शीट पाहिलं की म्हणतात, बाया म्हणतात माय वकलं व, त्या वकलं व म्हणतात, त्या काय बसत नाही. आपण मस्त चढायचं, आपल्या बॅग मधला मस्त काहीतरी कापड काढायचं, कागद काढायचा, तिथला भात उचलायचा, बाहेर फेकून द्यायचा, साफसफाई करायचं, वरती बसायचं. तेवढ्यात ह्या बाया पाहतात, म्हणतात माय महाराज पागल आहे. महाराज पागल आहे का, महाराज पागल आहे का. कारण की का हे डोकं लावलं महाराज, कारण की ह्या महिला बसूच देत नाहीत. जागा धरल्या की म्हणतात आमचं शेंबड आहे, आमची शेंबडी बस उभा राहा. बाया जागा देत नाही. माणूस बसलं की बाया म्हणतात महाराज सारखा ना पलीकडे, तुम्ही महाराज आहे ना. महाराजला सारखा आणि महाराज दिसल्यावर बसायला जागा देतील का. तुला काय रोग आला काय, राहू बा. झालं 15 मिनिटं. आता टेन्शन घेऊ नको गजुदा, शेवटपर्यंत तू असाच मला करणार मला माहिती आहे का नाही. महाराज गजुदाची साऊंड सिस्टीम आहे, आपलं खेळतं मिळतं असते. महाराज त्यांना गजुदाच म्हणतो मी कधी त्याला. एवढं प्रेम आहे आमच्यावरती, आमचं चालत राहते. कधी गजुदाला राग आला नाही आणि मी बोलल्याशिवाय राहिलो नाही आहे का नाही. असं या ठिकाणी आता बघा महाराज, काला संपला, अभंगाचा भावार्थ संपला. कृष्ण भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या, गावातल्या गवळणी वैतागल्या आणि मग लागल्या यशोदा मातेच्या घरी. सर्व घराने सांगण्याकरता घराच्या समोर आले, यशोदे ग बाळ तुझा ताना, यशोदे ग बाळ तुझा ताना, हो यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा ताना. पोटवर सोचू धिंगाणा, पोटवर सोचू धिंगाणा, पोटवर सोचू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा अवघ्या गावातल्या गवळणी यायच्या आणि एक गवळणी घराने सांगू लागल्या, अगं यशोदे तुझ्या कृष्णाला सांग. यशोदे कृष्णाला सांगावे, मग गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे आता जसं सांगितलं का नाही, यशोदे तशा त्या गवळणी सुद्धा आमच्या विश्वनाथ महाराज सारखे होते. यशोदे अगं तू हा कानाला सांग, तो हा कृष्णाला सांग, गोकुळात राहाव का कसं, वाडीत राहाव का कसं. आता वाडीतल्या बाईला जर एखाद्या पोरानं जर तरात दिला, सारखा तरात दिला, मग ती बाई कुठे जाते, नवऱ्याकडे जाते हो, पण सरपंचाकडे जाते. त्या पोरानं काल माझ्या गाडीची हवा सोडून दिली. हा बरोबर आहे, माझ्या गाडीला
दगड मारला, नवराही सांगते, बायकोही सांगते कोणाला, सरपंचाला. तसे गावातले मुख्यमंत्री कोण होते, सरपंच कोण होते, यशोदा माता आणि नंदराज महाराज. हे गवळणी सर्व गाराने सांगायला जायच्या, एक एक गवळणी उभ्या राहायच्या. आता गाराने यानं का कमी केले होते का, एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या. ती गवळण काय म्हणते, परवा आला आमच्या घरा. किती दिवस झाले, किती दिवस झाले, 3 दिवस. आज, काल, परवा, बरोबर आहे. आता परवा म्हणल्याच्या नंतर किती, 3 दिवस. म्हणजे ह्या गवळणी गाराने सांगण्याकरता येऊन उभ्या राहायच्या. एकीचा नंबर, एक म्हणायचे, परवा आला आमच्या घरात, दारी निघला होता मथारा, घेऊन टाकाचा डेरा सैराट फोडला. म्हणजे मग म्हातारा घराच्या बाहेर झोपलं होतं, रात्री कृष्ण आला, टाकाचा डेरा घेतला, मग म्हातारा बाजूवर झोपलेलं होतं, यानं डेरा उचलला, याच्या डेरीत वाढला. बरं तर बरं, मग म्हातारा जगलं, मेला, कुठं जायचं. एक म्हातारी म्हणली, दुसरी म्हणली, एवढंच नाही, यानं काय केलं, गळ्यामध्ये हात घातला, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आमाशी पावेना. यशोदे एवढंच नाही, दुसरी आली, दुसरी म्हणे, रात्री आम्ही दोघं नवरा बायको झोपलो होतो, आमच्या कॉटवर रात्री आलं, म्हाताऱ्यानं श्रावण महिना पाळला होता, दाढी कटिंग केली नव्हती, रात्री आलं, मई वेणी म्हाताऱ्याची दाढी याची गाड बांधली, गाड बांधली, नुसती गाड बांधली नाही, मुंगूस आणलं, सोडून दिलं. मी म्हणते फुंगूस फुंगूस, फुंगूस नाही मुंगूस यायना. हा, रात्री मुंगूस सोडलं, उठले मी, आणि जशी उठली तेवढ्यात म्हातारा म्हणते, मस्त होऊन या. मातली धांगडी, करशी ओढाओढी मजा लागी. बरं बरं, कापायला गेले, कापल्या झाले, जाळाय गेले, तुटना. मग काय केलं, एवढ्यावर भागलं नाही. म्हातारा होतं म्हणजे 7 फूट उंच, गवळण होती 7 फूट उंच, आणि गवळी होता 5 फूट. कापल्या चालली नाही, जाळल्या चालली नाही, कराव काय. मग महाराज ते म्हातारं म्हणलं, का ग तू कृष्णाला बोलली होती का. ती म्हणे, हो माय, मी म्हणले होते म्हणे, कृष्ण्या तू अख्ख्या गावाला येडला, पण माया घरी येऊन दाखव. मग म्हणे, दुसरं कोणाचंच काम नाही, त्याचंच काम आहे, चला. आता निघायचं कसं. महाराज घराच्या बाहेर निघाले. आता ही गाठ सोडण्याकरता कोणाकडे निघाले, नंदराजाच्या घरी. आता नंदराजाच्या घरी जायचं, जायच्या टायमाला गवळण होती 7 फूट उंच, आणि गवळी होता 5 फूट उंच. आता बघा, आता गवळण निघाली पुढं, आणि गवळी निघाला पाठीमागं. आता गवळण म्हणल्याच्या नंतर उंच होती 7 फूट उंच, आणि हे 5 फूट, याची दाढी आणि तिची वेणी. महाराज गवळण सरळ चालू लागली, आणि हा गवळी आता जसं घराच्या बाहेर जोडी आली, तेवढ्यात कृष्ण म्हणला, तुम्हाला नाटक पाहिजे का, बिना पैशाचं, पैसे खर्च करायचं काम नाही. ते म्हणलं, कुठं आहे, चला शांताबाईच्या घराच्या समोर. इथली शांताबाई सोडून आमच्या इकडची शांताबाई, तिकडे गेल्यावर इकडची सांगतो, दुसरी आणू तरी कुठून. हा, महाराज जसे गोपाळ घराच्या समोर आले, आणि जसे गोपाळानं पाहिलं नाटक, गवळण चालायची पुढं, गवळी चालायचा, पण गवळण ऐक ना. जशी गवळण घराच्या बाहेर निघाली, हे आपलं परी टाचा करू करू चालायचं, असं धरायचं, पण तरी मी काय ना. पण हे गोपाळ कमी नाही महाराज. या गोपाळानं काय केलं महाराज माहिती आहे का, एका लोखंडाच्या याच्यामध्ये परातीमध्ये काय केलं, त्यानं विस्तू आणला. नामदेव बुवा लईची तर पोरं, विस्तू आणला, आणि विस्तू आणल्याच्या नंतर त्या विस्त्यावरती मस्त अशा कडक मिरच्या टाकल्या. आता मिरच्या टाकल्यावर काय होते, काय होते महाराज, नेमकं त्या गवळणीच्या समोर नेलं, आणि त्या गवळणीला जीव वास नाकात गेला. जसा नाकात गेला तेवढ्या तिकडे ते आता असा झटका मारते का नाही, ते गवळी होता पाठीमाग, ते डिचक्या पुढं. ते म्हणे, काय वडावडी, लग्नाच्या टायमाला मी वडावडी, आता तो
कशाला गेलती म्हणे त्याच्या घरी. म्हणे आता करावं काय, मला काय माहिती. महाराज असं करता करता दोघं निघाले आणि गेल्याच्या नंतर यशोदा माते सांगितलं कृष्ण कुठे आहे. कृष्ण भगवान परमात्मा घराच्या बाहेर आला आणि पाहिल्याच्या नंतर कृष्णा माफ कर. त्यावेळेस कृष्ण म्हणला तू तर लय म्हणत होती चांगल्या चांगल्याच्या नांदी लाग, पण माया नांदी लागायचं नाही. मी एक तर कोणाच्या नांदी लागत नाही आणि नांदी लागल्याशिवाय सोडत, एकदा पकडला तू सोडत नाही. कृष्ण भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या, यशोदा माताला सहन झाल्या नाही आणि यशोदा माता म्हणायची कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको, गवळ्या घरी बोबाट उठला माठ तयाचे फोडू नको. कृष्णाला ताकीद केलं कृष्णा कोणाच्या घरी जायचं नाही. असं म्हणल्याच्या नंतर कृष्णा म्हणला आई मी आता जाणार नाही, पण घरीच खोडी केली. घरी खोडी केल्याच्या नंतर यशोदा मातेला प्रचिती आली आणि यशोदा माता म्हणली कृष्णा चल जा राणा, गाईचा रायवना गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा रायवना गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा रायवना गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, हे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा रायवना गेला रे वाला, गाईचा रायवना गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. वनात गेला. वनात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय केलं महाराज, गायी चरत होत्या, गायी फुगल्या बसल्या, रवण करत बसल्याच्या नंतर कृष्ण भगवान परमात्म्याने खेळ चालू केले. कोणते कोणते, हा मामा, इट्टी दांडू, चेंडू, लगोऱ्या. एवढंच नाही, किती करशील रे घोडी कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी. अरे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रे, कानोबा खेळ डाव जाऊ नको रे, किती करशील रे घोडी, किती करशील रे घोडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, जाऊ नको रडी. कुरघोडी करत असताना कृष्ण भगवान परमात्मा सर्व गोपाळांना खाली टाकायचा आणि ओरी बसायचा. याच्यावर राजाच येत नव्हता. अनेक प्रकारच्या खोड्या ज्या ठिकाणी खेळ खेळले आणि खेळ खेळल्याच्या नंतर महाराज कृष्ण भगवान परमात्म्याला सर्व गोपाळ म्हणले देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, देवा बस झाला आता खेळणं, भूका लागल्या. तसे तुम्ही म्हणत असाल आता काय कीर्तनाचं सुख, सोडा महाराज, आहे का नाही. म्हणून जास्त वेळ न घेता या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याने काय केलं, सर्व कमळ आकार बसवले आणि कमळ आकार बसवल्याच्या नंतर माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने हातामध्ये प्रसाद घेतला. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. या ठिकाणी प्रसाद वाटला, तो सर्व गोपाळांनी खाल्ला. तो गोकुळामध्ये वाळवंटामध्ये जो काला केला तोच काला पंढरपुरामध्ये होतो. माझ्या साधू संतांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तोच काला केला आणि तोच काला आपल्या या कोठावाडी या गावामध्ये आपला काला. आणि या काल्याच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी जमलेल्या बाईले की महाराज मंडळी सर्वांच्या वतीनं हा काला आणि ती काल्याची कीर्तनरूपी सेवा मज पामर आहे. काय थोरपण पायाची वाहनं पायवरी, या वृत्तीप्रमाणे ही माझ्याकडं सेवा आली. जसं काय बोलण्याचा प्रयत्न केला ते परमपूज्य गुरुवारे जयराम महाराज भोसले यांचं आहे. जे काही वाईट असेल ते माझा बुद्धीचा दोष म्हणून माझी मला परत करा एवढी विनंती करतो. आणि ज्या माता मुलांना 2 मुलं असतील हा 3रा समजा, ज्या माता मुलांना 4 मुलं असतील हा 5वा समजा, ज्यांना काहीच नसेल त्यांना मला दत्तक घेऊन टाका एवढी विनंती करतो. आणि आता कीर्तन संपलं. आता कीर्तन संपल्याच्या नंतर चांगलं घेऊन जा, वाईट टाकून द्या, असं प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगतो बरं का. आपले विश्वनाथ भाऊ, मी म्हणत असतो चांगलं घ्यायचं नरवाडे साहेब, वाईट टाकून द्यायचं. एका कीर्तनात मी म्हणलं फाटकं टाकून द्या, चांगलं घेऊन जा. त्या पट्यानं मी नवी चप्पल आणली.
त्याला म्हणलं चप्पल, तो म्हणला महाराज तुम्ही सांगितलं फाटकं टाकून द्या, चांगलं घेऊन जा. त्याला म्हणलं माहीत चप्पल सापडली का काय तुला? पण असं करू नका, एवढी विनंती करतो. आता या ठिकाणी जय विठ्ठल होईल, जय विठ्ठल झाल्याच्या नंतर आरती होईल, आरती झाल्याच्या नंतर सर्वांना प्रसाद भेटेल. महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आज या ठिकाणी हनुमंतराय पदार्पण झाले. हनुमंतराय आतापर्यंत या मंदिराच्या बाहेर होते, पण आज हनुमंतराय मंदिरामध्ये विराजमान झाले. वरती कळस बसला. आता आरती होईल आणि पूर्ण केला मनोरथ. घरा आले गोपाळू. या ठिकाणी भगवान परमात्मा विराजमान झाले. आता कीर्तन संपल्याच्या नंतर आता इकडं नियम आहे का, कीर्तनकाराचं दर्शन घेतात का? कीर्तनकाराचं दर्शन घेतात का महिला मंडळ? घेता का? घेता, बरोबर आहे. पुरुष मंडळ घेता का नाही? घेता. नसतील घेत, आज शेवटचं कीर्तन आहे. सर्वांनी दर्शन घ्यायचं, बरोबर आहे. सर्वांनी दर्शन घ्यायचं, फुकट दर्शन घ्यायचं, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. फुकट दर्शन घ्यायचं नाही. दर्शन घेतल्याच्या नंतर दक्षिणा दिल्याशिवाय जायचं 1000, 500, 2000, 200, 300 दिल्याशिवाय जायचं नाही. म्हणा ना तर हो म्हणा नाही. बरं, हां, आता बाया म्हणतील महाराज तुम्ही जर काल सांगितलं असतं तर पैसे आणले असते, आज पैसे आणले नाही. महिला मंडळ पैसे आणले का नाही का? नसतील आणले तरी अडचण नाही महाराज. नारायण महाराजाकडनं तुम्हाला दुसरी ऑफर. नसतील पैसे तरी चालेल, एक मनी द्या. बाया म्हणतील मा हे तर मन्यावर गेलं. नरवाडे साहेब एका कीर्तनात मी असंच म्हणलं, नसतील पैसे मनी द्या. त्या बाया दर्शनाला आल्या. दर्शनाला आल्याच्या नंतर त्याने मनी ठेवले, पण कोणते काळे. इथल्या महिला तशा करणार नाही अशी विनंती करतो आणि सर्वांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली. या कोठावाडी गावामध्ये या ठिकाणी प्रथमच मी नवीन आलो. मला ओळखही नव्हती, पाळखही नव्हती, पण ज्यांच्यामुळं योगायोगाला आमचे हरिभक्तपरायण नरवडे साहेब असतील, आमचे नामदेव असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, पांडुरंग महाराज कोले असतील, यांच्यामुळे या गावामध्ये येण्याचा योगायोग. आणि इथे आल्याच्या नंतर महाराज आमचे तुकाराम महाराज डुकरे महाराज या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये काम करतात. तसेच आमचे प्रभू महाराज ज्या ज्या वेळेला महाराज जे लागेल, तसेच आमचे दुकानदार साहेब, तसेच आमचे भिशे साहेब, अशी एवढे नितांत प्रेम करणारे. एवढेच नाही, या वाडीतील सर्व तरुण मंडळ आणि वाडीतील सर्व पुरुष मंडळ आणि ह्या महिला मंडळसुद्धा भरभरून या ठिकाणी तुम्ही प्रेम दिलं. जर कदाचित बोलण्याच्या युगामध्ये माझे जर तुम्हाला एखादे वेडेवाकडे शब्द जर गेले असतील तर उदार अंतःकरणाने आपला मुलगा म्हणून या ठिकाणी तुम्ही मला माफ करावे. कारण की का, तुमचा मुलगा आहे, 8 दिवस तुमच्या गावामध्ये राहिलो. आमच्या कोणत्याही वारकऱ्याकडनं जर चुकला असेल तर आपल्या पोरगा आहे घराचा असं समजून या ठिकाणी सर्वांना विनंती माफ करावी. कारण की का, 8 दिवस तुमच्या गावामध्ये राहिलो महाराज, आहे का नाही. एखादा 8 दिवस गावामध्ये राहिल्याच्या नंतर एखादी आई जशी एखादी मुलगी माहेरामध्ये आल्याच्या नंतर जशी आनंदाने राहते, त्याप्रमाणे आम्ही तुमच्या गावामध्ये राहिलो. आमचं जर काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणाने माफ करावी. कारण की मी पोरांना मारला असेल, पण तुमच्या पोरांचं हित व्हावं, महिला मंडळांचं हित व्हावं, प्रत्येक मुलींना, प्रत्येक महिलांना या ठिकाणी महाराज हरिपाठामध्ये आल्याच्या नंतर मी बोललो असेल, पण विनोदाने बोललो असेल, उदार अंतःकरणाने माफ करावे. आणि जर कदाचित माझं बोलणं चुकलं असेल तर सांगा महाराज तुमचं हे चुकलं, निश्चितपणे मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. 8 दिवसापर्यंत तुमच्या गावामध्ये राहिलो महाराज, आणि 8 दिवसांनी तुम्ही एवढं प्रेम दिलं महाराज. मला वाटलं होतं महाराज आदिवासी समाज आहे, प्रत्येक घरी महाराज या ठिकाणी नाही, पण प्रत्येक घरचं प्रेम काय महाराज. त्या दोघी तिघी मावल्या होत्या, काय स्वयंपाक करायच्या. मी म्हणलं हे जमलं नाही की ती भाजी करायची, ते विचारलं की ती भाजी करायच्या, त्यासुद्धा म्हणायच्या महाराज आमच्याकडनं काही चुकलं का. गाव महाराज छोटं आहे, वाडी आहे, पण या वाडीतलं प्रेम खरंच महाराज जोरदार टाळ्या वाजव महाराज तुमच्या.
जर कदाचित पुढच्या वर्षी जर सप्ताह करायची इच्छा, बरं कोणाकोणाची इच्छा आहे पुढच्या वर्षी सप्ताह व्हावं, हातवरी करा बरं एकदा, मला बघू द्या एकदा. बरोबर आहे, तुम्हाला सर्वांची इच्छा आहे. बरं पुरुष मंडळ कोणाला वाटते सप्ताह होऊ नये, हातवरी करा बरं. पुरुष मंडळी कोणाला वाटते की सप्ताह होऊ नये? पुरुष मंडळी बरं कोणाकोणा वाटते सप्ताह व्हावा, हातवरी करा. बरोबर आहे. बरं कोणाकोणाने या आतापर्यंत या सप्त्यामध्ये वर्गणी दिली, हातवरी करा. सप्त्यामध्ये वर्गणी कोणी दिली, हातवरी करा. महाराज तुम्ही या ठिकाणी सर्वांनी वर्गणी दिली म्हणून जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. ऐका महाराज, हे प्रत्येक महाराज मंडळी जर यायचं म्हणलं तर यांना काही ना काहीतरी द्यावं लागते. म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती महाराज की आपण या ठिकाणी दिलं, सर्वांनी दिल्याबद्दल. कारण एकल्याचा नो एक खेळ म्हणून मेळ जमविला. या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं म्हणून या ठिकाणी मारुतीराय या ठिकाणी विराजमान झाले. आता हा सप्ताह कमीत कमी वर्षानुवर्ष चालू राहणार आहे एवढी विनंती करतो हनुमंतरायाच्या चरणी आणि सर्वांच्या चरणी. इथे आलेले आमचे सर्व कोठ्याचे, सिद्धऱ्याचे, आमचे वाशिमचे, पुसदचे, तसे दुसरे तुमचे कुठले बाबा, धानोऱ्याचे, तसे आमचे सावळेश्वरचे सुनील महाराज, निळू महाराज, पांडुरंग महाराज, इकडं आमचे दुसरे सिद्धऱ्याचे नाथा महाराज, विश्वनाथ महाराज, पिटलेवाड महाराज, कोल्हे महाराज, आमच्या आळंदीहून आलेले आमच्या भक्तिताई, तसेच आमचे दुसरे विनेकरी ज्यांनी 8 दिवस विनापारा घेतला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसे आमचे दुसरे विनेकरी सुद्धा असे गोड दिसायला लागले बाबा बरं का. यांच्याकडे पाहून मला असं एवढे आवडले, मला तर असं वाटते यांची पपी घ्यावं एवढे. आता मला जर एवढे आवडले तर घरच्यांना किती आवडत असते. म्हातारी आली का? आली नाही का? आली का? महाराज एवढी म्हातारीला आवडत असेल म्हातारं, किती गोड दिसायला आलं म्हातारं. तसे विनेकरी आणि आमचे सिस्टीमवाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर आहे महाराज. मी प्रत्येक ठिकाणी जर गेलो तर तिथले सिस्टीमवाले मला 1000 रुपये पाकिटात भरून देतात. म्हणतात महाराज तुम्ही नाव काढल्याबद्दल हे घ्या. आता गजुदा किती देते काय माहिती, पाकिटात तुम्हाला राहू द्या मला, आहे का नाही. सर्वांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळा. असे आमचे उत्तमजी महाराज, सातारकर महाराजांचे जुने महाराज या ठिकाणी पखवाद वादक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे यूट्यूब चॅनलवाले, आम्ही वारकरी यूट्यूब चॅनलवाले, आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पायगर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता हे 2 कीर्तन ऐका, हे 2 कीर्तन आपल्याला आपल्या मोबाईलवरती नारायण महाराज गरड असं या ठिकाणी काय करायचं, नाव टाकायचं. नाव टाकल्याच्या नंतर महाराजांचं चॅनल त्या ठिकाणी येईल आणि आपले 2 कीर्तन, रात्रीचं कीर्तन आणि आत्ता सकाळचं कीर्तन आपल्याला 3 दिवसाच्या नंतर पाहायला भेटणार आहे. तसेच त्यांच्यासोबत आलेले पखवाद वादक, ऑपरेटिंग करणारे आमचे सज्जन महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच ज्यांनी 8 दिवस कथेमध्ये, काकड्यामध्ये, कथेमध्ये, हरिपाठात, कीर्तनात ज्यांनी पखवाद वाजवला आमचे कृष्ण महाराज गवळी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आज माझं कीर्तन म्हणल्याच्या नंतर विश्वनाथ महाराज सुद्धा, दोघं भाऊ, हऱ्या नाऱ्याची जोडी, 2 जण आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुनील महाराज, सर्व टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता पुरुष मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे घरी झोपले असतील त्यांच्यासाठी नका वाजू, एवढी विनंती करतो. आणि या चौघांनी, उत्तम महाराज नरवाडे, आमचे पांडुरंग महाराज, नामदेव महाराज आणि पांडुरंग महाराज कोले, आमचे सरपंच साहेब सुदाम महाराज, आपले हे प्रभू महाराज आणि तुकाराम महाराज, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गोड जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंके लांब विले दुरी होतो तिघाचे मी. तुम्ही व्हावे तुझीकडे मुख पसरवणी धरे, आवाजीच्या दारा तोही कडा, तुम्ही वारे तोही
कडे मुख पसरोनी कडे हा तुका मने ठोका आणि कवने नेते लोका तुम्ही वाळे कडे मुख पसरोने जडे कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजने प्रकाश काला वाटू एक उठू नका कोणी उठू नका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळे आम्ही बळे विरळे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम झालं झालं की पुढा होणार की नाही म्हणलं घेऊ जमाना झाला म्हणून शिरकार येतो 4-5 धाण्या फोडीत होतो मी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आरती लावा आरती घ्यायची आरती तुला उद्या ऐका या ठिकाणी आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर कळस हा 7-8 दिवस जो बसलेला कळस आहे तो कळस या ठिकाणी उचलला जाईल. नंतर आरती झाली की महाप्रसादाला निरोप समारंभ यांचे सर्वांचे सत्कार होतील. ऐका 5 मिनिटं सत्कारवाले या लवकर घेऊन जय विठ्ठल आरतीच्या अगोदर घेऊन टाकू झेंडा. आरती झाल्याच्या नंतर हो गडबड मी सत्कार करून घ्यायचा आता सत्कार घ्या नंतर पुकार काय बोलला घ्या हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कळत थोडे गेला नाही का
हा प्रदक्षिणा झाल्या. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण राम पंढरीनाथ एवढं माहिती काय अडचण नाही. एवढं तेवढं होती कमी जास्त आता. हॅलो हॅलो आता या ठिकाणी इथं काय कोटा कळसाचे देखील या ठिकाणी संपन्न हा या ठिकाणी संपन्न होईल. तरी पण सर्व या ठिकाणी मोठावाडी या गावकरी सुंदरसा असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे. खरोखरच या मारुतरायाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त सांगितला या ठिकाणी मायबाप बरेच या ठिकाणी भक्त मंडळी जमलेले आहे आणि सर्वांच्या नामाच्या गजरामध्ये कारण मारुतरायाची मूर्तीची स्थापना व तसेच कळस रोवण्याचा कार्यक्रम सुंदरसा अशा प्रकारचा काढून पण कार्यकारी मंडळी यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं काम केलेलं आहे. भारी आलराच्या आणि सर्व गावकरी आणि या पंचकोशीचे येणारे अशा प्रकारचे संबंध या ठिकाणी मिळून झालेले आहे. तरी त्यांनी पण अशा प्रकारचं या कार्यक्रमाला सहकार्य महाराज केलेलं आहे. म्हणून त्याप्रमाणे त्यांनाही मारुतरायाचा आशीर्वाद असो. अशा प्रकारच्या ठिकाणी मारुतरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व तसेच कोळसा रवण्याचे काम या ठिकाणी पूर्णत्वाला अशा प्रकारचं चालत आहे मायबाप. कारण जवळजवळ गेलेलेच आहे अशा प्रकारचं. तरी पण असा हा कार्यक्रम या ठिकाणी या गावामध्ये अशा प्रकारचं महाराज मोठावाडी या गावाचं नाव अशा प्रकारचं आम्हाला माहीत नव्हतं. पण आज आम्ही या गावामध्ये आलो. किती सुंदर या ठिकाणी भाविक प्रेमी भक्त अशा प्रकारचं मायबापो. कारण मोठावाडी ही गाव सुंदरचं अशा प्रकारचं छोटाचं गाव. पण महाराज काय लहानसं नाव पण मंदिर अशा प्रकारचं उभारलेलं आहे. आणि सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी मारुतरायाची मूर्ती पण अशा प्रकारचं महाराज सुंदरचा पाहिल्याबरोबर अशा प्रकार दर्शन घ्यावं. अशा प्रकारची अति प्रसन्न असणारी मारुतरायाची मूर्ती पण अशा प्रकारची या ठिकाणी महाराज या ठिकाणी पार पडत आहे. किती भाग्याचा दिवस आहे अशा प्रकारचं महाराज. यालाच भाग्यवंत म्हणून दया अवधी देवावरी माया. कारण मारुतराय संतच अशा प्रकारचं आणि आमचे शांतीनाथ महाराज अशा प्रकारचं महाराज. हा कितीतरी ज्ञानेश्वरी पार आहे. किती सुंदर अशा प्रकारचं स्वामीवर आमच्या शांतीनाथ महाराजांच्या उपस्थितीमध्ये एवढं कार्य अशा प्रकारचं किती सुंदर झालं. बरं असू द्या. माझा तसेच आमचे सोनर गुरुजी यांच्या अशा प्रकारचं यज्ञ हवन हे काम अशा प्रकारचं होत आहे.
सुंदर पाहिजे असते ड्रोन. महाराजांच्या गुरुजीने केले भूमीत अशा प्रकारची दिसत आहे आणि तसेच अशा प्रकारचं महाराज गणेशपणाच्या प्रकारचा महाराज खूप मंदिराला शोभायसारखा सुंदर अशा प्रकारचा आहे आणि एवढं काम अशा प्रकारचं तुम्ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी करत आहात. कार्यकारी मंडळी अशा प्रकारचं महाराज किती सुंदर या ठिकाणी कार्य घडून आणलेलं आहे आणि असंच कार्य आपल्या नेहमी घडत राहावं. समाधान आहेत लोक प्रत्येक आपल्या प्रपंचाची सेवा आपण करून मरेपर्यंत करत आहोत पण महाराज सत्कार्यामध्ये आपले काहीतरी हस्त लागावं तर आशीष आणली पाहिजे. असंच मारुतराया पुढे मी प्रार्थना करतो आणि आपले शांतीनाथ महाराज या ठिकाणी महाराज 7 दिवस आपल्या उपस्थितीमध्ये राहिले त्याबद्दल अशा प्रकारचा आणखी पुनश्च